आपण किती उंचीवर पोहोचलो यावर आपलं यश ठरत नाही, त्या उंचीवर आपण किती जणांना घेऊन आलो यावर आपलं यश ठरतं. मी सागरजींना अफाट उंचीचा माणूस एवढ्यासाठी मानतो की हजारो मुलांना ते एका नव्या उंचीवर घेऊन जात आहेत, हे सगळ्यात महत्वाचं आहे. अनेक शाळांमध्ये चित्रकला शिकवली जाते पण चरित्रकला शिकवली जात नाही. अनेक शाळांमध्ये जीवशास्त्र शिकवलं जातं पण जीवनशास्त्र शिकवलं जात नाही. मी काही वेळी इथं आलो आणि माझ्या लक्षात आलं, इथं चित्रकलेबरोबर चरित्रकला शिकवली जाते, इथं जीवशास्त्राबरोबर जीवनशास्त्रही शिकवलं जात आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मानवी जीवनाचे अभ्यासक आणि जीवशास्त्रीय संशोधक एका ठिकाणी असं म्हणतात की नुकतंच जन्माला आलेलं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचंय ते सांगा, आम्ही त्याला ते बनवून दाखवतो. म्हणजे आम्हाला आमच्या मुलाला हवं ते बनवता येतं, हवं तसं घडवता येतं. ओल्या मातीच्या गोळ्याला जर आकार देता येत असेल तर जिवंत हाडा मांसाच्या गोळ्याला सुद्धा आकार देता येतो. फक्त माती ओली हवी आणि ज्या जिवंत हाडा मांसाच्या गोळ्याला घडवायचा आहे तो गोळा संसारक्षम हवा. या दोन गोष्टी घडल्या योग्य वेळेत आणि योग्य काळात, जे हवं ते मिळालं की निश्चितपणे आम्हाला आमच्या मुलाला घडवता येतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. एका वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात आली की अत्यंत क्रूर ज्याचा चेहरा आहे, ज्याच्या चेहऱ्यावर विलक्षण अन्यायाचे अत्याचाराचे असे भाव आहेत, अशी माणसं तुम्हाला जागोजागी दिसतील. पण अत्यंत निर्कट, अत्यंत निर्मळ, अत्यंत निरागस, ज्याच्या चेहऱ्यावर फक्त उत्तमोत्तम सर्वगुण संपन्न भावनाच दिसतात, अशा एखाद्या निरागस चेहऱ्याचा फोटो काढून स्पर्धेला पाठवा. स्पर्धेला 25,000चं बक्षीस होतं. अनेक स्पर्धकांनी त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला. हल्लीच्या जीवनामध्ये असा निखळ, निर्मळ आणि निरागस चेहरा शोधायचा तरी कुठं आहे, तरी कुठं? माणसं समोर आली की हस्तांदोलन करतात, स्मित करतात, जणू काय आपलाच माणूस असं म्हणतात आणि पाठीमागं पाठ वळाली की नावं ठेवायला सुरुवात करतात. आता माणसांनी मुखवटे चढवलेत. निरागस दिसणारा माणूस सुद्धा निरागस असेलच असं सांगता येत नाही. मग निर्मळ, निखळ आणि निरागस असा चेहरा मला सापडेल तरी कुठं? त्या एका फोटोग्राफरनी प्रचंड विचार केला आणि विचार केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ असेल, त्याच्या चेहऱ्यावर फक्त उत्तम गुणांचा संचय असतो, त्याचं मन निरागस असतं, भाव निर्मळ असतात आणि चेहरा नितळ निखळ असतो. अशा नुकत्याच जन्माला आलेल्या मुलाचा जर फोटो काढून आपण स्पर्धेला पाठवला तर ते योग्य ठरेल. त्यांनी एका नुकत्याच जन्माला आलेल्या मुलाचा फोटो काढला आणि स्पर्धेला पाठवला. स्पर्धेत त्याच्या फोटोला पहिल्या क्रमांकाचं 25,000चं बक्षीस मिळालं. तो विजेता ठरला. त्याची जागरूकता उपयोगी पडली. या घटनेनंतर 25 वर्ष उलटली. 25 वर्षानंतर वर्तमानपत्रामध्ये पुन्हा एक बातमी आली की अत्यंत क्रूर, अत्यंत हिंस्त्र, जो फक्त वाईट गुणांचाच निदर्शक आहे, अशा चेहऱ्याचा फोटो काढून स्पर्धेला पाठवा. ज्याच्या चेहऱ्यावर सगळे उग्र भाव आहेत, ज्याच्या चेहऱ्यातनं द्वेष नितळतो, जो चेहरा क्रूर आणि हिंस्त्र आहे, असा चेहरा पाठवा. हा फोटोग्राफर परत विचार करत बसला. हल्ली सगळे चेहरे हसणारे, सगळे चेहरे सज्जन दाखवणारे, अशा याच्यामध्ये क्रूर हिंस्त्र चेहरा शोधायचा तरी कुठं? तो असेल का? तो सापडेल का? बराच वेळ विचार केला आणि त्याच्या लक्षात आलं की एखादा गुन्हेगार असेल, अनेक खून केलेले असतील, चोऱ्या टाकलेल्या असतील, दरोडे घातलेले असतील, असा अत्यंत हिंस्त्र माणूस आपल्याला फक्त तुरुंगातच मिळेल. तो तुरुंगात गेला आणि त्या तुरुंगातल्या सगळ्या क्रूर कैद्यांमध्ये एक क्रूर कैदी त्यांनी निवडला. हा क्रूर आहे, हा हिंस्त्र आहे, याच्या चेहऱ्यावर फक्त द्वेष आहे. याचा फोटो जर आपण काढला आणि स्पर्धेला पाठवला तर नक्कीच विजेते ठरू. त्यांनी त्या कैद्याचा, गुन्हेगाराचा फोटो काढून स्पर्धेला पाठवला आणि आश्चर्य, त्याच्या त्याही फोटोला प्रथम क्रमांकाचं 1 लाखाचं पारितोषिक मिळालं. फोटोग्राफरला आनंद झालाच, पण त्याच वेळी त्याच्या मनात विचार आला, हे 1 लाखाचं पारितोषिक फक्त माझ्या एकट्याचं नाही, हा ज्याचा फोटो काढलाय त्याचा सुद्धा या पारितोषिकात काहीतरी आणि हिंस्त्र म्हणून स्पर्धेला पाठवला. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं. त्याचं 1 लाखाचं बक्षीस मला लाभलं. त्या 1 लाखातले 50,000 रुपये मी तुझ्यासाठी घेऊन आलोय. त्यावेळी तो तुरुंगातला कैदी म्हणाला, ही बक्षिसाची रक्कम आता मला देण्याऐवजी
ज्यावेळी 25 वर्षापूर्वी तू माझा अत्यंत निरागस, निखळ आणि निर्मळ चेहरा म्हणून फोटो काढलास, त्यावेळी जर मला दिले असते तर कदाचित त्याच निखळ निरागस बाळाचा अत्यंत क्रूर आणि हिंस्त्र म्हणून फोटो काढायची वेळ तुझ्यावर आली नसती. त्या फोटोग्राफरला काही कळेना, ज्याचा मी निरागस म्हणून 25 वर्षापूर्वी फोटो काढला, तेच बाळ आज क्रूर आणि हिंस्त्र झालं होतं. कारण योग्य काळात योग्य वयात त्याला जे मिळायला हवं होतं ते त्याला मिळालं नव्हतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मला असं वाटतं की शिक्षण ही अत्यंत योग्य वयात हवी असणारी गोष्ट आहे. शाळा ही मुलाची दुसरी आई असते आणि आई ही मुलाची पहिली शाळा असते. हे गणित ज्याला कळालं त्याचं आयुष्य घडलं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. आपल्या मुलांना घडवणारी आई नावाची शाळा घराघरात आहेच, पण शाळा नावाची दुसरी आई सागरजी आटोळेंनी इथं उभा केली, याचं मनस्वी कौतुक आहे. कारण या आईच्या कुशीत आपली मुलं घडतील, जी निखळ आणि निरागस तीच पुढे झेपावतील. त्यांचाच क्रूर म्हणून फोटो काढायची वेळ आपल्यावर येणार नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हल्ली आमच्या शिक्षणानं डॉक्टर बनवलेत, इंजिनियर घडवलेत, पण हे डॉक्टर किडन्या चोरणारे ठरले. हे इंजिनियर जे पूल बांधतात, त्या पुला खालून पाणी जाण्याच्या ऐवजी पाण्यातून पूल वाहून जायला लागले. याचा अर्थ आम्ही जरी डॉक्टर घडवले, इंजिनियर बनवले, तरी आम्ही आमच्या मुलांना माणूस बनवू शकलो नाही. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. शाळा भरपूर दिसतील डॉक्टर इंजिनियर घडवणाऱ्या, पण माणूस घडवणाऱ्या शाळेसाठी आताचा समाज आतुरला आणि आसूसलाय. ही सगळ्यात महत्वाची गरज आहे. ज्या काळात माझ्या महाराष्ट्रात शाळा नव्हत्या, त्या काळात माझ्या महाराष्ट्रात एकही वृद्धाश्रम नव्हता, पण माझ्या महाराष्ट्रातली पोरं शिकली आणि तालुक्याला वृद्धाश्रमांची निर्मिती झाली. जा एखाद्या वृद्धाश्रमात अनेक म्हातारी जोडपी खितपत पडलेली दिसतील. सहज एखाद्या म्हाताऱ्याला प्रश्न विचारा, तुमची मुलं काय करतात? त्या वृद्धाश्रमातला तो म्हातारा तुम्हाला सांगेल, माझा पोरगा डॉक्टर आहे, माझा पोरगा इंजिनियर आहे. पण त्या वृद्धाश्रमातला एकही वृद्ध तुम्हाला असा नाही म्हणणार की माझा पोरगा अडाणी शेतकरी आहे. कारण अडाण्या शेतकऱ्याचे आई बाप कधीच वृद्धाश्रमात जात नाहीत. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. म्हणजे आम्ही आमच्या मुलांना शिकवतो ते काय शिकवतो? जी मुलं स्वतःच्या आई बापाचा सांभाळ करू शकत नाहीत, ती पोरं समाज काय सांभाळणार? ती पोरं राष्ट्र काय सांभाळणार? हा सगळ्यात मोठा चिंतनाचा आणि चिंतेचा विषय आहे. ही गोष्टही आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे ज्या शाळेमध्ये हे संस्कार दिले जातील ती शाळा खऱ्या अर्थानं शाळा असं मी मानतो. नाहीतर बाकीच्या नुसत्याच दगडा मात्याच्या भिंतींनी उभा राहिलेल्या इमारती एवढंच मी समजतो. हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे. आपण एज्युकेशन या शब्दाचा अर्थ मुळात समजून घेतला पाहिजे. एज्युकेशन म्हणजे शिक्षण, पण हा 3 लॅटिन शब्दांनी मिळून बनलेला शब्द आहे. एज्युकेरे, एज्युकेअर आणि एज्युकेटम म्हणजे विद्यार्थ्यांमधले सुप्त गुण शोधणं, त्या सुप्त गुणांचं संवर्धन करणं आणि त्यांना योग्य व्यासपीठ मिळवून देणं. या 3 क्रिया जिथं घडतात त्याला शिक्षण असं म्हटलं जातं. खरंच आमच्या शिक्षण पद्धतीमध्ये आम्ही विद्यार्थ्यांमधले सुप्त गुण शोधतो का? ते सापडले तर त्याचं संवर्धन करतो का? मध्ये गेला किंवा जपान सारख्या देशामध्ये गेला तर जपानमध्ये विद्यार्थ्यांचा नैसर्गिक कल बघितला जातो. त्याच्यात नेमकं काय आहे, तो काय करू शकतो हे तपासलं जातं आणि त्याला त्याच क्षेत्रात पाठवलं जातं. एखाद्या विद्यार्थ्यानं 10वी नंतर सांगितलं की मला चित्रकार व्हायचं आहे, तर त्याच्यावर कुणीही डॉक्टर व्हायला जबरदस्ती करत नाही. तिथलं शासन त्याला चित्रकलेच्या शिक्षणासाठीच पाठवतं आणि शिवाय त्याला महिन्याला 1.5 लाख रुपये शिष्यवृत्ती देतं की तू फक्त चित्रच काढ आणि तू फक्त चित्रकारच हो. म्हणजे मुळात जे आहे त्याचा विकास करणं याचं नाव शिक्षण आहे. जे मुळातच नाही ते घडवत बसणं याचं नाव शिक्षण नव्हे. ही पहिली गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे. जपानमध्ये ते घडतं म्हणून 10 कोटी लोकसंख्या असणाऱ्या जपानला ऑलिम्पिक मध्ये 100 सुवर्ण पदक मिळतात आणि 100 कोटी लोकसंख्या असणाऱ्या भारताला मात्र ऑलिम्पिक मध्ये कसं तरी एखादं सुवर्ण पदक मिळतं. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. मी या शाळेचं कौतुकाने अभिनंदन एवढ्यासाठी करतो की आपण मगापासून इथं अनेक कार्यक्रम पाहत असाल. आपला मुलगा वाचन करतो, आपला मुलगा लिखाण करतो, आपला मुलगा अभ्यास करतो हे आपल्याला माहिती असेल, पण आपला मुलगा उत्तम नाचतो देखील, आपला मुलगा उत्तम अभिनय करतो हे तुम्हाला या मंचावर कळलं असेल. म्हणजे मुळात त्याच्यात नैसर्गिक काय आहे त्याचा विकास इथं घडतो आहे. हे खऱ्या अर्थानं शिक्षण आहे.
ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. सचिन तेंडुलकरला इयत्ता 4थी मध्ये कळालं आपण उत्तम फलंदाजी करू शकतो आणि तो त्याच क्षेत्रात वळाला. रमेश तेंडुलकर त्यांचे वडील त्यांनी सांगितलं तू बाकी काही करू नकोस, तुला क्रिकेट जमतंय, नैसर्गिक कला तुझ्यात आहे, तू तेवढंच कर. सचिन तेंडुलकर फक्त क्रिकेटच खेळत राहिला. इयत्ता 12वीला इंग्रजीच्या पेपर मध्ये सचिन तेंडुलकर नापास आहे, पण आज 12वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात सचिन तेंडुलकर वर धडा आहे. एवढी गोष्ट यशाचा धडा गिरवण्यास आमच्यासाठी पुरेशी आहे. ही गोष्टही आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे आपल्या मुलांमध्ये काय आहे याचा विचार प्रामुख्यानं करा, त्याचा शोध घ्या. आपल्याला काय वाटतं हे त्याच्यावर लादू नका. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आपण शांतपणे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. खरं तर ज्याला गायनाची आवड आहे त्याला मी गणिताची प्रमेय सोडवायला सांगतो, ज्याला क्रिकेटची आवड आहे त्याला मी इतिहास अभ्यास कर म्हणून सांगतो, ज्याला खरंच इतिहासाची आवड आहे त्याला मी सायन्सला पाठवतो. आम्ही आमच्यात असलेल्या नैसर्गिक गुणांची ही हेळसांडच करत नाही का? हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या जेवढ्या गंभीर स्वरूपाच्या आहेत तेवढ्याच विद्यार्थ्यांच्या आत्महत्या सुद्धा गंभीर आहेत. याचं कारण असं, कुठले विद्यार्थी आत्महत्या करतायत? ते मेडिकल आणि इंजिनिअरिंगला जाणारे किंवा गेलेले विद्यार्थी आत्महत्या करतायत. मेडिकल इंजिनिअरिंगला जाणारे विद्यार्थी बुद्धिमान आहेत, गुणवान आहेत, मग ते का आत्मघात करतायत? याचा विचार जर आपण केला तर त्याचं उत्तर असं आहे की तो त्याला वाटतं म्हणून गेलेला नाही, त्याच्या आईला वाटतं, त्याच्या वडिलांची इच्छा आहे म्हणून त्यांनी निवडलेलं ते क्षेत्र आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, यश कुठल्या क्षेत्रात मिळतं? तर जे क्षेत्र तुमच्या आवडीचं आहे त्याच क्षेत्रात मिळतं. त्यामुळे यश मिळवायचं असेल तर आवडीचं क्षेत्र निवडा. नाही निवडता आलं तर ज्या क्षेत्रात आहात त्याला आवडीचं क्षेत्र बनवा. पण आवड असेल तरच सवड निघते, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. नाहीतर आयुष्यभर मग फक्त तडजोड होत राहते. हेही आपण लक्षात घ्यायला हवं. तुम्ही आवडीच्या क्षेत्रात उतरला तर यशाची शिखरं पार कराल. सागरची आठवलेंना वाटलं मला शिक्षण क्षेत्रात उतरायचं आहे, मला जी धावाधाव शिक्षणासाठी करावी लागली ती इतरांना करावी लागता कामा नये. भले माझे वडील बस कंडक्टर असतील, असे असंख्य कंडक्टर, वाहक, मजूर, रोजगारी असंख्यांची मुलं असतील, त्यांना घडवायचं असेल तर त्यांना जे हवं ते दिलं पाहिजे. मी या क्षेत्रात उतरेन, मी या क्षेत्रात या नव्या पिढीला नवा एक वेगळा आयाम देईन. त्यांनी आवडीच्या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली आणि हे सगळं वैभव उभा राहिलं. तुम्ही आवडीच्या क्षेत्रात काम करा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. मला मान्य आहे स्पर्धा वाढली आहे, विलक्षण स्पर्धा वाढली आहे आणि आपल्या मुलाला घडवावं, तो घडावा ही प्रत्येक पालकाची अपेक्षा आहे. पण एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी. मी वारंवार एक गोष्ट सांगत असतो. मी रस्त्यानं निघालो होतो, चालता चालता अचानक एका घरातून मला भांडणाचा आवाज ऐकू आला. भांडणाचा आवाज ऐकल्यावर नीट लक्ष देऊन ऐकलं आणि लक्षात आलं भांडण नवरा बायकोचं चाललंय. आता सभ्यतेचा संकेत असा सांगतो की नवरा बायकोच्या भांडणामध्ये तिसऱ्यानं कान घालू नये, पण विषय महत्वाचा होता त्यामुळे आपसूक कान तिकडे गेले. बायको तवानं नवऱ्याला सांगत होती, हे पहा या विषयात मी तुमचं अजिबात ऐकणार नाही, काही झालं तरी माझ्या मुलाला डॉक्टरच बनवायचं. नवरा म्हटला हल्ली काही दवाखाने ओस पडलेत, काही डॉक्टर होऊन उपयोग नाही, त्याला इंजिनियरच बनवायचं. सध्या सगळं युग आयटीच आहे, तू माहिती तंत्रज्ञानाच्या जगात नाहीच आहे, तुला माहिती नाही, त्याला इंजिनियरच बनवायचं. नवराही हट्टाला पेटला, बायको म्हणली नाही डॉक्टरच, नवरा म्हणे नाही इंजिनियरच. दोघांचा वाद चांगलाच पेटला, आवाज चढला. आवाज ऐकून शेजारी पाजारी धावत आले, काय झालं? बायको म्हणाली डॉक्टरच करायचं, नवरा म्हणाला इंजिनियरच बनवायचा. 4 शेजारी बायकोच्या गटाचे, 4 शेजारी नवऱ्याच्या गटाचे. एक गट म्हणे बरोबर आहे डॉक्टर करा, दुसरा गट म्हणे नाही इंजिनियरच करा. बघता बघता गर्दी घरात वाढली, घरातली गर्दी दारात आली, दारातली गर्दी रस्त्यावर गेली, वाहतूक खोळंबली, वाहनं थांबली, ट्रॅफिक जाम झालं, माणसं उतरली. भांडण काय? मग परत त्या विषयात घुसली. माणसं तावातावानं सांगायला लागली बरोबर आहे डॉक्टरच करा. दुसरा गट म्हणे नाही नाही इंजिनियरच करा. कुणीतरी पोलिसांना फोन केला, ट्रॅफिक जाम, वाहतूक खोळंबली, या पोलीस धावत आले, प्रकरणाच्या मुळाशी निघाले आणि तिथं पोहोचल्यावर फौजदारांनी या नवरा बायकोला विचारलं नेमका विषय काय, अडचण काय, भांडण काय? त्यावेळी बायको म्हणाली हे बघा काही झालं तरी माझ्या मुलाला डॉक्टरच करायचं आहे. नवरा म्हटला तिला काय कळतंय, तिच्याकडे कशाला लक्ष देताय, मी सांगतोय ना माझ्या मुलाला इंजिनियरच बनवायचं आहे. तसं ते फौजदार म्हणले तुम्ही दोघंही गप्प बसा, पहिल्यांदा तुमच्या मुलाला माझ्या पुढे बोलवा, मला त्याला विचारू द्या त्याला काय व्हायचं आहे. तशी बायको लाजत म्हणाली तो अजून जन्माला यायचा आहे.
हल्ली जरा कानोसा घेतला तर तुमच्या लक्षात येईल, मुलगा जन्माला यायच्या आधीच त्याच्या शिक्षणाची चर्चा घरात चालू आहे. मुलगा जन्माला यायच्या आधीच त्याला कुठल्या शाळेत घातलं पाहिजे याच्यावरनं वाद चालू आहे. मुलगा जन्माला यायच्या आधीच त्याला काय करायचंय हे ठरवायचं चालू आहे. आम्ही निश्चितपणे शांतपणे विचार केला पाहिजे. हे आम्हाला वाटतं, ते आमच्या मुलाला वाटतं का? हा सगळ्यात मोठा चिंतनाचा आणि महत्वाचा विषय आहे. तुम्ही मुलांच्या नैसर्गिक गुणांकडे लक्ष द्या, कारण याच्यात काहीतरी आहे. सगळेच गुण सगळ्यांच्यात कधीच नसतात, पण प्रत्येकात काही ना काही अलौकिक गुण असतो, हे मात्र सगळ्यात निश्चित आहे. मग आपल्यात कुठला गुण आहे त्याचा विकास करणं, याचा अर्थ शिक्षण ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. हल्ली डॉक्टर झाल्यावरच करिअर घडलं असं नाही, इंजिनियर बनल्यावरच तो खूप मोठा झाला असं नाही. लाखो क्षेत्र आहेत, त्या लाखो क्षेत्रांचा वेध घेणं, स्वतःला काय जमतंय त्याचा शोध घेणं आणि स्वतःला त्यात झोकून देणं हा यशाचा सर्वोत्तम मार्ग आहे, हेही आपल्या लक्षात निश्चितपणे आलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट आपण शांतपणे लक्षात घेतली पाहिजे की एखादी इमारत जर आपल्याला बांधायची असेल, आपल्याला स्वतःचं घर बांधायचं असेल, तर पहिल्यांदा आम्ही एखाद्या वास्तू रचनाकारला बोलावतो, त्याला सांगतो घर बांधायचं आहे, आराखडा तयार कर. मग त्याला आम्ही सांगतो की दिवाणखाना असा असू दे, बेडरूम तसं कर, किचन त्या बाजूला घे, अंगण जरा ठेवून दे. नंतर त्याला सांगतो पण आमचं बजेट एवढं आहे, त्यानुसारच सगळा आराखडा तयार कर. आणि मग आम्ही त्याला जी जी माहिती देतो त्यानुसारावर तो वास्तू रचनाकार आपल्या घराचा नियोजित आराखडा बनवतो आणि मग घराच्या कामाला चालू होते. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, दगडा मातीची इमारत बांधण्यासाठी आम्ही एवढं नियोजन करतो, पण स्वतःच्या जिवंत हाडामांसाच्या गोळ्याच्या आयुष्याची इमारत उभा करायला आम्ही किती नियोजन करतो, हा सगळ्यात मोठा चिंतनाचा आणि महत्वाचा विषय आहे. म्हणजे दगडा मातीची इमारत उभा करायला जर आम्ही इतकं नियोजन करत असू, तर आमच्या मुलाच्या आयुष्याची इमारत उभा करायला आम्ही किती नियोजन करतो, हा सगळ्यात मोठा चिंतनाचा विषय आहे. करायला हवं. तुम्ही काम किती करता याला महत्व नाही, तुम्ही काम कसं करता हेही महत्वाचं नाही, तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं करता हे फार आणि फार महत्वाचं आहे. 50 वर्षाचं आयुष्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं, पण 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय, असे जर कुणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आले असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. जन्माला यायच्या आधी ठरलंय का जन्माला यायचंय, जन्माला यायच्या आधी ठरलंय जन्माला येऊन काय करायचंय. 50 वर्ष एकही घटना नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. साधी गोष्ट आहे, 10 नोव्हेंबर 1659 महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला. अफजल खानाचा कोतळा बाहेर काढायला महाराजांना फक्त 2 मिनिटं लागली, पण या 2 मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं. तब्बल 1 वर्ष. तुम्ही तुमच्या मुलांच्या आयुष्याचं नियोजन किती दिवस आधी करता का तरी? हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. नियोजन का करायचं? ध्येय ठरलंय ना तुमचं, काहीतरी बनायचंय, बनवायचंय, असं झालायचंय, तसं करायचंय, डॉक्टर, इंजिनियर, काय एनडीएत जायचंय, IITत जायचंय, काहीतरी ठरलं असेल. ठरवलंय का? हल्ली आमची अडचण काय माहितीये, एखाद्या मुलाला विचारतो मग काय चाललंय, काय नाही, बघू आता कसं होईल तसं. अरे काय करशील का नाही? हो चाललाय प्रयत्न. आणि मग नाही झालं तर नाही, पप्पा म्हणलेत माझ्या जागेवर चिटकवतो. चिटक. काय ध्येय आहेत आमची? एक बस कंडक्टरचा मुलगा ध्येय ठरवतो, माझी स्वतःची शिक्षण संस्था असेल, हजारो विद्यार्थी त्यात शिक्षण घेतील, अफाट उंचीवर जातील. येतं सत्य. तुमचं ध्येय काय आहे? काय ठरवलंय? आम्ही मुलांना सतत सांगतो अभ्यास करा, अभ्यास करा, अभ्यास करा म्हणून सांगूच नका. त्यांनी अभ्यास का करायचाय ते आधी समजावून सांगा. त्याला सांगा फरक काय शिकलेल्यांमध्ये आणि न शिकलेल्यांमध्ये. आपण घर बांधलं की घरावर स्वतःच्या नावाची पाटी लावतो, प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील, आणि नावाखाली त्याच पाटीवर काय लिहितो? 100 एकरचे बागायतदार. पाटीवर नावाखाली काय लिहितो? 80 गायींच्या गोठ्याचे मालक. नावाखाली पाटीवर काय लिहितो? 80 तोळे सोन्याचे मालक. नावाखाली पाटीवर काय लिहितो? 4 कारखान्यांचे मालक. बघितली अशी पाटी? घराच्या बाहेर नावाखाली हे लिहिलेलं. मग स्वतःच्या नावाखाली काय लिहिलं जातं? 80 गायींच्या गोठ्याचे मालक. 80 तोळे सोन्याचे मालक. नावाखाली पाटीवर काय लिहितो? 4 कारखान्यांचे मालक. बघितली अशी पाटी? घराच्या बाहेर नावाखाली हे लिहिलेलं. मग स्वतःच्या नावाखाली काय लिहिलं जातं?
स्वतःच्या नावाखाली लिहिलं जातं MSc फिजिक्स BEd, नावाखाली लिहिलं जातं MBBS, नावाखाली लिहिलं जातं BE सिव्हिल, नावाखाली लिहिलं जातं IIT, नावाखाली लिहिलं जातं फ्रॉम NDA. तुमच्या नावाला किंमत तुमच्या संपत्तीनं नव्हे, तुमच्या ज्ञानामुळे येते. तुला जर तुझ्या आयुष्यात किंमत कमवायची असेल तर पहिल्यांदा ज्ञान कमवावं लागेल. हे आमच्या पोरांना पहिल्यांदा समजावून सांगा. एखाद्या झोपडपट्टीत घेऊन जा मुलाला, त्याला सांगा त्याचे आजोबा शिकले नव्हते, त्याचे वडीलही शिकले नव्हते, तोही शाळेत जात नाही, तो फक्त कपडे न घालता उघड्या नगड्या परिस्थितीत 4 घरं जाऊन भीक मागतो आणि जगतो. का? तो शिकला नाही. आणि एखाद्या अफाट वैभवशाली महालाच्या समोर तुमच्या मुलाला नेऊन उभा करा. हा वैभवशाली महल कसा निर्माण झाला? त्याचे आजोबा इंग्रजांच्या काळात कलेक्टर होते, त्याचे वडील बॅरिस्टर होते आणि तो देशातला सर्वोत्तम वकील आहे. पिढ्यानपिढ्या शिक्षण त्यांच्या घरात आहे, म्हणून हा वैभवशाली महाल आहे. तुला काय करायचं आहे? त्याला सांगा 10 वर्ष फक्त आयुष्याची शिक्षणासाठी द्यायची आहेत. 10 वर्ष, ही 10 वर्ष फक्त अभ्यास कर, म्हणजे उरलेलं आयुष्य तुला राजासारखं जगता येईल. आणि ही शिक्षणाची 10 वर्ष तू जर राजासारखं जगलास तर आयुष्यभर तुला फक्त गाढवासारखं काम करावं लागेल. तुला नेमकं करायचं आहे काय ते तू ठरव, हे सांगावं लागेल. आमची अडचण काय झाली माहितीये सध्या? म्हणजे बघा ना, 12 वर्षाच्या शिवबाराजांना घेऊन मासाहेब जिजाऊ पुण्यात आल्या. ध्येय काय दिलंय? स्वराज्य. स्वराज्य उभा करायचंय. मला नेहमी आश्चर्य वाटतं, 50 वर्ष जगातली सगळ्यात कमी कालावधीत घडलेली क्रांती आहे. 750 वर्षाचं पारतंत्र्य महाराजांनी फक्त 35 वर्षात हटवलं. एवढ्या अल्पावधीत जगात दुसरी क्रांतीच घडली नाही. का? जन्माला यायच्या आधीच ठरलंय महाराजांनी काय करायचं आहे. 12 वर्षाचे आहेत फक्त शिवबाराजे. शहाजीराजे आणि मासाहेब जिजाऊंचं काय ठरलंय? थोरले पुत्र संभाजीराजे बेंगलोरात शहाजीराजांच्या सोबत राहतील, शहाजीराजे त्यांना घडवतील आणि संभाजीराजे कर्नाटकात राज्य विस्तारतील. धाकटे शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्यात येतील आणि शिवबाराजे महाराष्ट्रात राज्य उभा करतील. आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्र आणि कर्नाटक असं विशाल साम्राज्य उभा करतील. काय ध्येय आहे एक आई वडिलांच. 12 वर्षाच्या शिवबाराजांना घेऊन मासाहेब जिजाऊ पुण्याकडे निघाल्या. एका पित्यानं काय द्यावं त्यावेळी आपल्या पुत्राला? काय सांगावं? आम्ही काय करतो? आमचा मुलगा जर सहलीला निघालाच, आम्ही मुलाला काय देतो? आमची आई काय सांगते सहलीला जाणाऱ्या मुलाला एसटीत बसवताना? बाळा मधल्या सीटवर बस. हा बाळा म्हणतं का? नाही, पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागणं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित. बाळा तू जगला पाहिजे. आमची सगळी धडपड जगावण्याची आहे. मुलगा आईला विचारतो, आई सायकल शिकू का? नको, पडशील. पोहायला जाऊ का? नको, बुडशील. खेळायला जाऊ का? नको, धडपडशील. मग करू काय? टीव्ही बघ. काय घडणार आहे तो? इथं स्वराज्य घडवायला पुत्राला पाठवलं जात आहे. रणांगणात लढायचं आहे, आयुष्यभर लढायच खेळायचं आहे. किती जगशील माहिती नाही. घडलं कसं असतं? 12 वर्षाच्या शिवबाराजांना एका पित्यानं शहाजीराजांनी काय दिलं? स्वतः संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा दिली. हे स्वप्न होतं शहाजीराजांचं, आपल्या मुलानं काय व्हावं. हे स्वप्न होतं शहाजीराजांचं, आपल्या मुलानं काय करावं. ही महत्वाकांक्षा होती एका पित्याची, आपल्या पुत्रानं काय घडवावं. काय लिहिलं होतं शहाजीराजांनी? संस्कृत मधून मुद्रा दिली महाराजांना. प्रतिपच्च चंद्र लेखेव मुद्रा वरदेष्णु विश्ववंदिता शहसुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. एक पिता आपल्या पुत्राला काय सांगताय? मला खात्री आहे प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. शहाजीराजे सांगतायत. कधी? अजून स्वराज्याला सुरुवात व्हायची, अजून ते कर्नाटकातच आहेत. ते महाराष्ट्रात येणार, मग सुरुवात करणार, मग राज्य उभा राहणार. पण त्याच्या आधीच शहाजीराजे म्हणतात, खात्री आहे, विश्वास आहे, जगाला वंदनीय ठरणारं राज्य तुम्ही उभा कराल राजे. एका पित्याला काय विश्वास आहे?
इतिहास घडवणारी मुलं तयार होतात कशी? असं प्रोत्साहन द्यावं लागतं, विश्वास ठेवावा लागतो. आमचा मुलगा काय करायला लागला, गबसतो का? करतो ना, नाही जमणार तुला ते, पण करतो ना. सांगितलं ना गाढवा गप्पा बाईस. केवढा प्रोत्साहन आहे आमच्या घरात. आमच्या मुलाला आम्ही गाढवाशिवाय बोलावतच नाही. आमच्याकडे अडचण काय माहितीये, आम्ही मुलांच्या चुका काढायची संधी शोधतो. इथं इतिहास कधीच घडत नाही. चुका काढायची संधी शोधण्यापेक्षा जिथं कौतुक करायची संधी शोधली जाते त्या घरात मुलं घडतात. हा सगळ्यात मोठा वस्तुपाठ आहे. कसे प्रोत्साहन देता तुम्ही, कशी प्रेरणा देता? ज्यांची मुलं कलेक्टर होतात, ज्यांची मुलं जिल्हा पोलीस प्रमुख होतात, त्यांच्या घरातलं वातावरण कधी बघितलंय? त्यांचा मुलगा कपडे न घालताच नागडा उघडा घरात फिरत असतो. आई चिडत नाही, रागवत नाही. आई त्या बाळाला म्हणते, बाळ किती सुंदर दिसता हो तुम्ही. त्या पोरला आश्चर्य वाटतं, शर्ट नाही, चड्डी नाही, आणि आई सांगते किती सुंदर दिसता. तो आईला विचारतो, आई खरंच? अहो कपडे न घालता एवढे सुंदर दिसता, चड्डी घातल्यावर किती सुंदर दिसाल. पोरगा पळत जातं, चड्डी घालून येतं. आई आता कसा दिसतो? अहो चड्डी घातल्यावर एवढे सुंदर दिसता, शर्ट घातल्यावर किती सुंदर दिसाल. पोरगा पळत जातं, शर्ट घालून येतं. आई आता कसा दिसतो? अहो कपडे घातल्यावर एवढे सुंदर दिसता, जर अशी पावडर लावली, थोडासा भांग पाडला, किती छान दिसाल. पोरगा पळत जातं, पावडर लावतं, भांग पाडतं. आई आता कसा दिसतो? तोपर्यंत बाबा आलेले असतात. अहो अख्ख्या बारामती तुमच्या इतकं कुणी देखणं नाही. पोरला आणखी हुरूप येतो, धावत धावत आजोबांकडे जातो. आजोबा कसा दिसतो? कलेक्टर. आमचं बछडा कलेक्टर आहे. झाला ना कलेक्टर, काय करावं लागतं? आम्ही प्रेरणा दिली, आम्ही असं प्रोत्साहन दिलंय. सुरुवात व्हायची आहे स्वराज्याला, आणि शहाजीराजे सांगतायत तुमचं राज्य निर्माण होणारच आहे, आणि त्या विश्वाला वंदनीय असणार आहे. काय विश्वास आहे आमच्या पोरांमध्ये, हा विश्वास भरायला शिका फक्त. आमची अडचण काय माहितीये, आम्हाला बाहेरून कुणीच मर्यादा घालू शकत नाही. आमच्यावर बाहेरून कुणीच बंधनं घालू शकत नाही. आमच्या बुद्धिमत्तेला, आमच्या गुणवत्तेला, आमच्या सामर्थ्याला बाहेरून कुणीच रोखू शकत नाही. आमच्या कर्तृत्वाला मर्यादा आम्ही स्वतः घालतो. आमच्या गुणांना बंधनं आम्ही स्वतःच घालतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, या जगात दुसरा कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुमचा पराभव करू शकता. या जगात दुसरा कुणीच तुम्हाला विजयी करू शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला विजयी करू शकता. हे पक्क लक्षात ठेवा. आमची अडचण काय माहिती आहे, आम्ही आमच्या पोरांवर संस्कार असे करतो की त्याला पुरते मर्यादेत जखडून ठेवतो आम्ही. तुम्ही हत्तीचं पिल्लू बघितलंय? हत्तीचं पिल्लू जे असतं त्याला माहूत लोखंडी साखळदंडानं बांधून ठेवतो. त्या साखळदंडानं बांधलेलं हत्तीचं पिल्लू सुटायची धडपड करतं, निष्ठाची प्रयत्नाची पराकाष्ठा करतं, तिथून जायचा विलक्षण प्रयत्न करतं, सगळी ताकद सगळी शक्ती लावतं, पण लोखंडी साखळदंड तोडणं त्याला जमत नाही. ते धडपडून धडपडून थकतं आणि शेवटी म्हणतं आपने बस की बात नाही आहे. ते साखळदंड तोडायचा, निष्ठून जायचा, पुन्हा कधी प्रयत्नच करत नाही. ते स्वतःला मर्यादा घालून घेतं. आपण हे साखळदंड तोडूच शकत नाही. तेच हत्तीचं छोटं पिलू पुढं मोठं होतं, अफाट होतं, बलाढ्य ताकदीचं होतं, भावाढव्य होतं, पण कधीच ते निष्ठून पळून जायचा प्रयत्न करत नाही. आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं, मोठ्या हत्तीला माहूत कधीच बांधून ठेवत नाही. साखळी असते पण नुसती मोकळी पडलेली, हत्ती कधीच माहूत बांधून ठेवत नाही मोठा. कुणीतरी माहूताला विचारलं, काय हो तुम्ही हत्तीला बांधत नाही? माहूत म्हणतो, मी त्याला बांधायची गरजच नाही, त्यानं स्वतःच स्वतःला बांधून घेतलंय की आपण इथून निसटून जाऊ शकत नाही. ताकद असूनही हत्ती निष्ठत नाही. आमच्या पोरांचं नेमकं ते होतं. क्षमता आहे, सामर्थ्य आहे, ताकद आहे, बुद्धिमत्ता आहे, गुणवत्ता आहे, पण मर्यादा घातली आहे, पुढे जाऊच शकत नाही. क्षमता असून बघा, आमच्यात नैसर्गिक धाडस आहे, विलक्षण धाडस आहे, जन्मजात असतंच ते. तुम्ही एखाद्या घरातला प्रसंग जर बघितला किंवा आपल्याही घरात घडला असेल, लहान मूल असतं, अगदी रंगत असतं, आई स्वयंपाक करत असते, ते रांगणारं मूल अचानक अंधाराच्या दिशेनं धावायला जायला सुरुवात करतं. आई बघते आणि त्याला सांगते, ए नको जाऊ, भाऊ आहे. ते तिथंच थांबतं.
एकदा त्या अंधाराकडे बघतं, परत आईकडे बघतं. आई म्हणते नको, अंधारात भाऊ असतो. ते तसंच थांबतं. आई परत कामाला लागते. आई कामात गुंतलेली ते मूल पाहतं आणि परत त्या अंधाराच्या खोलीच्या दिशेनं झेपावतं. जन्मजात धाडस आहेच, त्याला कुतूहल आहे, त्याला जिज्ञासा आहे, त्या अंधारात काय आहे त्या अंधाराकडे झेपावतं. आई परत बघते, सांगितलं ना नको जाऊ, भाऊ असतो, नको जाऊ भाऊ. ते परत थांबतं. आई परत कामात गुंतलेली पाहतं आणि परत त्या अंधारात जायला सुरुवात करतं. आई शेवटी चिडते, उठते आणि त्याला सरळ उचलते. किती वेळा सांगितलं अंधारात जाऊ नको, भाऊ असतो, नाही जायचं. माघारी घेऊन येते. त्या लहान मुलाच्या संस्कारक्षम वयावर त्याच्या मनावर पक्का संस्कार होतो, अर्धजागृत मनात, की अंधारात भाऊ असतो. तो इतका पक्का बसतो की पट्ट्या पुढं 2 पोरांचा बाप झाला तरी अंधारात जात नाही. दोष त्याचा नाही, कुणी बंधनं घातली, कुणी संस्कार केला. बरं तुम्ही एवढ्या संख्येने नाही, मला सांगा कधी कुणी बाऊ बघितलाय का? अरे जो अस्तित्वातच नाही त्याचा बाऊ पोराच्या डोक्यात घालता तरी कशाला? ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. तो काही करू शकतो, विलक्षण करू शकतो, बंधन नका घालू, मर्यादा नका घालू, भीती तर अजिबात नको. यश आणि आपण यांच्यामध्ये फक्त भीती उभा असते. ही भीतीची भिंत ढासळली की मग यश स्वागताला उभा राहते. कायम लक्षात ठेवा, भिणाऱ्याला सगळेच भीती घालतात आणि निर्भया पुढं संकट सुद्धा झुकून मुजरा करतात. आमच्या पोरांना निर्भय बनवा, काहीच अडचण नाही. छोटा नरेंद्र आंब्याच्या झाडावर बसून आंबे काढत होता. राखणदार धावत धावत आला, ए खाली उतर, खाली उतर, त्या झाडावर भूत आहे. छोटा नरेंद्र म्हटला भूत आहे? मग ठीक आहे, आधी भूताला भेटतो आणि मग खाली उतरतो. नरेंद्रचा हा निर्भयपणाच त्यांना स्वामी विवेकानंद बनवून गेला. आम्ही काय करतो, आमच्या मुलांना झाडावर चढूच देत नाही. पडशील, मोडशील. अरे पडू दे ना, मरू दे, धडपडू दे, लागू दे, वेदना होऊ दे, रक्त येऊ दे. ह्या संघर्षातनच पोरं घडतील, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. इतके सावलीत ठेवतो ना मी, मला खरंच कौतुक वाटलं. मी ज्यावेळी ज्ञानसागर संस्थेचा सगळा अहवाल बघत होतो, सगळ्या खेळांमध्ये मुलं उतरतायत, सगळ्या स्पर्धांमध्ये मुलं उतरतायत. नाहीतर हल्ली आमच्या सारख्याला आता चिंता वाटायला लागलीये की आता प्रत्येक शहरामध्ये मोबाईल डिटॉक्स सेंटर उभा करावी लागतात का काय? मोबाईल डिटॉक्स सेंटर येणाऱ्या 5 वर्षात अस्तित्वात येणारी संकल्पना आहे. याचा अर्थ काय की अशी जागा जिथं मोबाईलला रेंजच येणार नाही, येतच नाही. काही वर्षांनी लोक अशी जागा शोधतील, नाही बस 1 तासभर निवांत बसायचं आहे. कुठं? जिथं मोबाईलला रेंज येणार नाही तिथं. हल्ली जशी बागा तयार केल्या जातात शहरात, तशी काही वर्षांनी मोबाईल डिटॉक्स सेंटर तयार करावी लागतील. आमची अडचण काय झाली माहिती? एखाद्या मुलाला विचारलं 12 पंचे किती, तो मेंदूला ताण देत नाही, तो मोबाईल उघडतो, तो मोबाईलचा कॅल्क्युलेटर काढतो आणि 12 गुणिले 5 करतो. आमची पोरं आम्ही इतकी परावलंबी बनवत निघालोय. ही सगळ्यात मोठं अडचणीचं आहे, सगळ्यात मोठं. आमच्या परवा 12वीच्या पोरांच्या मी मेडिकल चाचणी केली. 12वीच्या परीक्षेच्या आधी सागरची. 100 पोरांपैकी 80 पोरांना रक्तदाबाचा विकार आढळून आलाय. मला प्रश्न पडतो, ही पोरं 12वीत आहे, आत्ताच ब्लड प्रेशर आहे, आयुष्याची झुंज कशी लढणार आहे ती? आम्ही त्याला 90 पडले पाहिजेत, 95 पडले पाहिजेत, 99 झाले पाहिजेत, 100 का नाहीत? अरे पण तो मिळालेलं यश भोगायला जगला तर पाहिजे. त्याच्या शारीरिक क्षमतेचं काय? आम्ही कधीतरी शांतपणे विचार केला पाहिजे. मी परवा एका मुलाला विचारलं, काय रे 100 मीटर पळशील का? तो 2 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला. म्हटलं काय झालं? नाही. अरे मग सांग ना, म्हटलं 100 मीटर पळशील का? तो परत म्हणाला, पण 100 मीटर म्हणजे किती? माझ्या लक्षात आलं काय झालंय ते. मग त्याला म्हटलं काय खेळ खेळतोस का नाही? म्हटलं सगळे खेळ खेळतो, फुटबॉल खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो, क्रिकेट खेळतो. म्हटलं एवढे सगळे खेळ खेळतो, मग दिवसभर मैदानावरच असतोस का काय? तो म्हटला मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. म्हटलं मग बरोबर आहे, तुला 100 मीटर कळणारच नाही. मग त्याला सांगितलं इथून तिथपर्यंतचे अंतर आहे, त्याला 100 मीटर म्हणायचं. पळशील का?
म्हटला करतो प्रयत्न. अरे प्रयत्न काय, 100 मीटर तर पळायचंय तुला, काय 5 किलोमीटर पळायला लावतोय का? 100 मीटर पळायचंय, पळशील का? करतो ना प्रयत्न. म्हटलं बरं ठीक आहे, मला सांग हे 100 मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल? तो 5 मिनिटं अंतरच बघत बसला. अरे 100 मीटर अंतर पळायला तुला किती वेळ लागेल? तो म्हटला 5 मिनिटं तरी लागतील. 5 मिनिटं? अरे 100 मीटर आहे. हो ना, 5 मिनिटं तरी लागतील. अरे ऑलिम्पिकच्या हुसेन बोल्टचं रेकॉर्ड 9.58 सेकंद आहे. तो 10 सेकंदात 100 मीटर पळतो. तू 15 सेकंद म्हण, 20 सेकंद म्हण, 25 सेकंद म्हण, का 5 मिनिटं? माझं मला माहिती आहे ना. अरे बाळा 100 मीटर पळायचं आहे, किती वेळ? सांगितलं ना 5 मिनिटं लागतील. तेवढ्यात त्याचा मित्र धावत आला. ए पळ, कुत्रा पिसाळलंय. इतक्या भयान वेगात पळत सुटला. 7 सेकंदात 100 मीटर. मी त्याला म्हटलं तू तर हुसेन बोल्टचं रेकॉर्ड मोडलंस, त्याला 10 सेकंद लागतात, तू 7 सेकंदात 100 मीटर पळलास. म्हटलं मग? कुत्रा मागं लागला होता. म्हणजे तुमच्यात 7 सेकंदात 100 मीटर पळायची क्षमता आहे. बाहेर कधी आली? संकट आलं तेव्हा. मग संकट चांगली आहेत का वाईट आहे? संकटांचं स्वागत करायला हवं, कारण संकट तुम्हाला अडवायला नाही, संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडचणी तुम्हाला रोखायला नाही, अडचणी तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढतात. अडथळे तुम्हाला थांबवायला नाही, अडथळे तुमच्यातली कौशल्य बाहेर काढायला येतात. संकट, अडचणी, अडथळे यायलाच हव्यात, त्यातूनच आमची व्यक्तिमत्व घडतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. शांत समुद्र कधीही उत्तम खलाशी तयार करू शकत नाही. उत्तम व्हायचं असेल, कस लागायचं असेल तर संकट झेलायलाच हवीत. हे आमच्या पोरांना पहिलं सांगा, सगळ्यात महत्वाचं सांगा. ती सगळ्यात महत्वाची गरज आहे. एखाद्या माणसाने जर विलक्षण कार्य केलं तर आपण त्याला म्हणतो की गरुड झेप घेतली. सागर आठवलेने काय केलं? गरुड झेप, दुसरा शब्दच नाही. विलक्षण काम उभा केलाय, गरुड झेपच का म्हणायचो? तुम्हाला माहितीये गरुड झेप का? गरुडाची आई ज्यावेळी तिच्या पिलाला जन्म देते, ज्या क्षणी ते पिलू जन्माला येतं त्याच्या दुसऱ्या क्षणी ती आई आपल्या पिलाला पंजात पकडते आणि सरळ आसमानात झेप घेते. अगदी उंच उंच अफाट उंच जाते. नुकतं जन्माला पिलू आहे, वारा म्हणजे काय माहित नाही, आभाळ म्हणजे काय कळत नाही, श्वास कसा घ्यावा समजत नाही. हे आईनं सांगावं, समजवावं, जवळ घ्यावं, शिकवावं, ते सगळं बाजूला. आणि आई नुकत्या जन्मलेल्या पिल्याला आपल्या पंजात पकडते आणि सरळ अफाट उंचीवर घेऊन जाते. अगदी उंच उंच, त्या पिल्याला कळत नाही. आणि अचानक एका उंचीवर ती आई आपल्या पिल्याला संदिशी त्या खाली सोडून देते. सण 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 वाऱ्याच्या वेगाने ते पिलू खाली 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 येतं. त्याला काहीच कळत नाही, समजत नाही. ते अर्थ हाका मारतं, याई याई ये ना, याई पकड ना, याई धर ना, याई सावर ना, याई. ती आई फक्त घिरट्या घालत राहते. वाऱ्याच्या वेगाने ते पिलू खाली 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 येतं. आता आपण जमिनीवर आपडणार, कपाळ मोक्ष संपलं सगळं. ते अर्थ साथ घालतं, याई ये ना, याई पकड ना, याई. पण त्याची आई फक्त घिरट्या घालत राहते. एका क्षणी त्या पिलाला कळून चुकतं, आई येणार नाही, आई येत नाही. आणि तक्षण ते पिलू स्वतःच सगळं सामर्थ्य एकत्र करतं, स्वतःची सगळी शक्ती एकवटतं, असते असते आपले पंख बाहेर काढतं, त्या वाऱ्यावर स्वार व्हायचा प्रयत्न करतं. बघता बघता पंख बाहेर निघतात, वाऱ्यावर स्वार होतात, सगळी शक्ती एकवटतं, एक संदिशी गिरकी घेतं आणि आबाळाच्या दिशेने भरारी मारतं आणि आईला सांगतं, आई जमलं ग. जे शून्यात न उभा राहत, जो शून्यातनं विश्व उभा करतो, ती झेप गरुड झेप मानली जाते. कस तेव्हा लागतो, ताकद तेव्हा कळते, सामर्थ्य तेव्हा उमजत, तेव्हा पोरं घडतात. वादळ, वारं, तुफान, संकट, अडचणी याच्याशी झुंजू द्या, त्यांना लढू द्या, वादळांशी लाटांशी खेळू द्या, अनुभव घेऊ द्या. शिक्षण महत्वाची गोष्ट आहे, पण कुठलीच महत्वाची गोष्ट शिकता येत नाही, ती अनुभवावीच लागते. कारण अनुभवासारखा दुसरा गुरु नाही, हे पहिलं लक्षात घ्या.
शिक्षण म्हणजे आम्ही फक्त माहिती देतो, पण वास्तवात कृती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या शिक्षणाचं ज्ञानात रूपांतर होणार नाही. हे हवं सगळ्यात महत्वाचं. त्यामुळे आमच्या पोरांना घडवायचं असेल ना तर या जाणीवा प्रगल्भ होऊ द्या, त्याला सांगा काय करायचं आहे, काय बनायचं आहे, काय व्हायचं आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, हल्ली एखाद्याला विचारलं काय हो काय काय झालं, आमची परिस्थिती नव्हती हो, तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा, आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही, परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. काही लोक जर विचारलं काय फार शिक्षण नाही झालं तुमचं, गरिबीमुळं, आमची परिस्थिती नव्हती. अरे काय उत्तर आहे? गरिबी जर तुम्हाला शिकू देत नसती, परिस्थिती जर तुम्हाला रोखत असती, तर रस्त्यावरच्या विजेच्या खांबाच्या प्रकाशाखाली बसून शिकून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात पोहोचले नसते आणि त्या विद्यापीठातले सर्वोत्तम विद्यार्थी कधी घडले नसते. हे लक्षात घ्या. कसली कारणं सांगताय तुम्ही? गरीब आहे ना, उत्तम. श्रीमंत व्हायला तुम्हाला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे. तुम्हाला बुद्धी कमी आहे, उत्तम. बुद्धिमान व्हायला तुम्हाला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. तुमच्यातल्या कमतरताना तुमची बलस्थानं माना, तुमच्यातल्या अडचणींना संधी समजा आणि त्या संधीचं सोन्यात रूपांतर करा. गरिबीचं रडगाणं गाऊ नका. गरीब आहात ना, मग हीच तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी मिळालेली संधी आहे असं समजा. कारण श्रीमंत काय आणखी श्रीमंत होणार नाही, गरीबालाच श्रीमंत व्हायची संधी मिळते. कमतरताना बलस्थानं बनवा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आंबेडकरांच्या घरची परिस्थिती हलाखीचीच होती. रामजी बाबांकडे आंबेडकरांना पुस्तकं घेऊन द्यायला पैसे नव्हते, नसायचेच. पण तुम्हाला माहिती आहे, कधी कुणी आंबेडकरांना विचारावं, 10 वर्षापूर्वी तुम्ही हे पुस्तक वाचलेलं, त्या पुस्तकातल्या 300 नंबर पानावरच्या दुसऱ्या पॅरेग्राफ मधली 4थी ओळ काय आहे, 10 वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लगेच सांगायचे हे हे हे. लोक आश्चर्य करायची, इतकी विद्वत्ता, इतकी बुद्धिमत्ता, ही अफाट स्मरण क्षमता. आंबेडकर सांगायचे माझ्या परिस्थितीनं मला दिलेली ही देणगी आहे. माझ्या वडिलांची पुस्तकं घेण्यासारखी परिस्थिती नव्हती. कधी कधी तर कर्ज काढून ते मला पुस्तक आणून द्यायचे. एखादं पुस्तक माझ्या हातात पडायचं आणि एखादं पुस्तक ज्यावेळी माझ्या हातात पडायचं त्यावेळी मी समजायचो आज आपल्या हातात हे पुस्तक आहे, हे पुस्तक उद्या आपल्याला परत मिळेल का माहिती नाही. त्यामुळे आज वाचताना असं वाचूया की आयुष्यात पुन्हा या पुस्तकाची गरजच पडता कामा नये. ही स्मरणशक्ती यातून आली आहे. एकदाच वाचायचं, पण असं वाचायचं की परत ते पुस्तक हातात घ्यायची गरज नाही पडली पाहिजे. आमची पोरं कारणं देतात, मग ते दिलं असतं पुस्तक तर 90 पडले असते. हा, मग माझं पुस्तक त्यांना नेलतं म्हणून पेपरला अडचण झाली. काय कारण आहेत आमची? कसली भूक निर्माण करता तुम्ही तुमच्या पोरांमध्ये? त्याच्यावर घडतं तुमचं मूल काय घडणार आहे ते. 10वीच्या परीक्षेला रामजी बाबा स्वतः भीमरावांना घेऊन तालुक्याच्या ठिकाणी आले. आईला आणलं नाही का, खर्च वाढेल, परिस्थिती नाही. रामजी बाबा म्हणाले मी स्वयंपाक करत जाईन, भीमराव तुम्ही अभ्यास करा, बाकी काळजी करू नका. भीमराव अभ्यास करायचे, रामजी बाबा स्वयंपाक करून जेवण तयार करायचे. भीमराव पेपरवर आले की जेवायला बसायचे, रामजी बाबा ताट वाढायचे. एके दिवशी जेवता जेवता भीमरावांनी वडिलांना विचारलं, बाबा तुम्ही नाही जेवत? आणि रामजी बाबा म्हणाले तुमचं होऊ द्या, तुमचं जेवण झालं की मग मी जेवतो. भीमराव म्हटले ठीक आहे. जेवण झालं, अभ्यासाला गेले. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी भीमराव प्रत्येक वेळी वडिलांना विचारायचे, बाबा तुम्ही नाही जेवत? आणि वडील सांगायचे तुमचं होऊ द्या, तुमचं झाल्यावर मी जेवतो. भीमराव जेवण उरकायचे, अभ्यासाला बसायचे. 6व्या दिवशी पेपर देऊन भीमराव घरी आले, जेवायला बसले. जेवता जेवता त्यांनी वडिलांना विचारलं, बाबा तुम्ही नाही जेवत? आणि रामजी बाबा म्हणाले तुमचं होऊ द्या, तुमचं झाल्यावर मी जेवतो. भीमराव बर म्हणाले. पण जेवता जेवता त्यांच्या लक्षात आलं मी रोज जेवताना बाबांना हा प्रश्न विचारतो आणि ते मला सांगतात की तुमचं होऊ द्या, तुमचं झाल्यावर मी जेवतो.
पण गेले 5 दिवस मी पाहतोय माझं जेवण झाल्यावर टोपलीत भाकरीच शिल्लक राहत नाही. मग माझ्या नंतर माझे वडील खातात काय, जेवतात काय? त्यांनी वडिलांना विचारलं. मी रोज तुम्हाला विचारतोय आणि तुम्ही रोज मला सांगताय की तुमचं जेवण होऊ द्या, तुमचं झाल्यावर मी जेवतो. पण बाबा, मी जेवल्यानंतर टोपलीत भाकरीच शिल्लक राहत नाही. मग माझ्या नंतर तुम्ही खाता काय, जेवता काय? बाबा, तुम्हाला भूक नाही का लागत? आणि त्या वर्षी रामजी बाबा म्हणाले, भीमराव, माझी भूक भाकरीनं भागणारी नाही. तुम्ही एवढे मोठे व्हा, एवढे मोठे व्हा, एवढे ज्ञान संपन्न व्हा की तुमच्याकडे बघूनच त्यावेळी माझं पोट भरेल, अन्नानं नव्हे. भीमराव, तुमच्या ज्ञानानं माझी भूक भागेल. कुठली भूक निर्माण करतो आम्ही? आमच्या पोरांमध्ये ही भूक निर्माण करा. ध्येय पेरा त्याच्या उरात. त्याला सांगा, यशाला शॉर्टकट नसतो. कष्टाशिवाय, संघर्षाशिवाय या जगात कुणालाच कधीच काहीही मिळालेलं नाही, हे पक्क लक्षात असू द्या. कदाचित त्याच्यात काही क्षमता नसू द्या, पण या जगात एक सगळ्यात मोठं अलौकिक गुणांचं सत्य आहे. तेवढा एक गुण जर तुमच्यात असेल ना, तर बाकी तुमच्यात काहीही नसलं तरी चालेल. तो गुण आहे चिवटपणा, तो गुण आहे सातत्य, आणि तो गुण आहे चिकाटी. एक वेळ कुठलाच गुण तुमच्यात नसला तरी चालेल, फक्त सातत्याने चिकाटी तुमच्यात हवी. 5 किलोमीटरची शर्यत जिंकणाऱ्या एका धावपटूला विचारलं, तुमच्या यशाचं रहस्य? तो धावपटू म्हणाला, मी थांबलो नाही. न थांबणं हेच यशाचं सूत्र आहे. जोपर्यंत ध्येय गाठत नाही तोपर्यंत थांबणार नाही, अजिबात नाही. कोलंबस भूप्रदेश शोधायला निघाला. अनेक संकट, लाटा, वादळ, तुफान समुद्रात आली. प्रत्येकानं सांगितलं, कोलंबस माघारी जाऊ. कोलंबस म्हणाला, नाही, जोपर्यंत नव्या भूमीचं मी दर्शन घेत नाही तोपर्यंत माघारी जाणं नाही. यशाचं रहस्य एकच, माघार घेऊ नका, माघार घेऊ नका. तुम्ही किती वेळा पडला याला महत्व नाही, पडून तुम्ही किती वेळा उठून उभा राहिला हे फार महत्वाचं आहे. तुम्ही पराभूत होता त्यावेळी हरता असं नव्हे, तुम्ही प्रयत्नच करणं सोडून देता त्यावेळी तुम्ही हरता, हे लक्षात ठेवा. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आमच्या पोरांमध्ये ते बिंबवा. अपयश आलं याचा अर्थ तुमची पात्रता नाही असं नव्हे. अपयश आलं याचा अर्थ तुम्ही कुठंतरी कमी पडला, अभ्यासात, प्रयत्नात, कष्टात, संघर्षात. हे त्याचं कारण आहे. अपयशांच्या मालिकांवरच यशाचा ग्रंथ उभा राहतो, हे लक्षात राहू द्या. खचून जाणारी, पिचून जाणारी, निराश होणारी, नको त्या मार्गाकडे वळणारी ही पिढी उद्याचं भवितव्य नव्हे, हे आमच्या पोरांना नीट समजून सांगा. हे घडू द्या त्याच्यातून. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, एक पाण्याचा थेंब वज्रासारख्या कठीण दगडावर सतत पडत राहतो, सतत पडत राहतो, आणि एक दिवस तो वज्रासारखा दगड सुद्धा फुटतो. तो पाण्याच्या थेंबाच्या ताकदीनं नव्हे, त्या थेंबाच्या अविरत पडणाऱ्या सातत्यामुळं. मुलं सांगतात अभ्यास करतो पण लक्षात राहत नाही. वाच, पुन्हा वाच, पुन्हा वाच, 2दा, 3दा, 4दा, 5दा, 6दा, 7दा, 8दा, 9दा, 10दा वाच. 12व्या वेळी तुझ्या लक्षात येईल मला आता वाचायची गरजच नाही, सगळं पाठ झालंय. पण पहिल्यांदाच वाचून माझ्या लक्षात राहत नाही म्हणून आम्ही पुस्तकच बाजूला ठेवलं तर तुम्हाला कधीच लक्षात राहणार नाही, हे पक्क लक्षात ठेवा. जगातली सगळ्यात लांब नदी म्हणून अमेझॉनचा उल्लेख केला जातो. अमेझॉनच्या उगमाजवळ दर 7 सेकंदाला एकच थेंब पडतो. अमेझॉन या नदीचा उगम फक्त एका थेंबाने झालाय. हजारो वर्ष झाली दर 7 सेकंदाला फक्त एकच थेंब पडतो. थेंबा थेंबानेच आज अमेझॉन नदी तयार झालीये. आमच्या पोरांना सांगा की परीक्षा आली की पुस्तक घेऊन बसू नका. रोज फक्त 1 तास द्या. रोजचा एक तासच तुमच्या यशाचा सागर तुमच्या समोर आणून ठेवेल. हे सातत्य आहे, हे महत्वाचं आहे. सातत्य, हळू 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 का होईना आपण चालत राहा. बस
सगळ्यात महत्वाची. काय काय पोरं काय करतात, सुरुवातच करत नाहीत. अडचण सगळ्यात, इच्छा प्रचंड, अडचण ती सातत्य कधी येतं, एकदा कृतीला सुरुवात झाली की मग सातत्य, मग अनुभव, मग जमतय, मग येतय, मग करतोय. सुरुवात होऊ द्या. सुरुवात होत नाही. एका डोंगराच्या पायथ्याला एक सद्ग्रस्त उभा होता, वेळ रात्रीची. त्याला विचारलं, का रे, का थांबलाय? डोंगरावर जायचं आहे. अरे मग जा ना म्हटलं, अंधार आहे. मग ठीक आहे, मी माझ्या हातातला कंदील त्याला दिला, म्हटलं आता जा. आणि मी घरी निघून आलो. सकाळी गेलो तरी सद्ग्रस्त त्याच डोंगराच्या पायथ्याला. म्हटलं काय रे, जाऊन आलास? नाही, गेलोच नाही. म्हटलं का? अंधार होता ना. अरे मग कंदील दिला होता ना. हो दिला होता ना, पण तुम्ही दिलेल्या कंदिलाचा माझ्या पायापुरताच प्रकाश पडत होता, मला किती लांब जायचं होतं. म्हटलं सद्ग्रस्ता, चालायला सुरुवात तर केली असती तर तुझ्या लक्षात आलं असतं प्रकाश तुझ्या पावला बरोबरच येतोय. पण प्रकाशच माझ्या पावला पुरताय असं समजून तुम्ही पाऊलच उचललं नाही तर रस्ता गाठाल कसे, हा सगळ्यात महत्वाचा. आमच्या पोरला सांगा, जमेल रे, सुरुवात कर. हे सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्यात महत्वाचं. काय काय लोक लगेच, पण त्यातही आमच्यात सागर सर 2 प्रकार झालेत सध्या. मी मगाशी म्हटलं ना, का करायचंय ते एकदा सांगा. मी परवा आमच्या कॉलेजच्या आवारात फिरत होतो, एक पोरगा निवांत पायरीवर बसला होता. त्याला म्हटलं, काय रे, निवांत आरामात बसलायस, काय करत का नाही? तो म्हटला, म्हणजे काय होईल? अरे म्हटलं, अभ्यास कर. म्हटला, केला अभ्यास, मग काय होईल? अरे म्हटलं, पेपर सोपे जातील. बरं म्हटलं, गेले पेपर सोपे, मग काय होईल? अरे म्हटलं, चांगले मार्क पडतील. बरं म्हटलं, पडले मार्क चांगले, मग काय होईल? अरे म्हटलं, चांगली पदवी मिळेल. बरं म्हटलं, मिळाली चांगली पदवी, मग काय होईल? अरे म्हटलं, चांगली नोकरी मिळेल. बरं म्हटलं, मिळाली चांगली नोकरी, मग काय होईल? अरे म्हटलं, चांगला पगार मिळेल. बरं म्हटलं, मिळाला चांगला पगार, मग काय होईल? अरे म्हटलं, मग त्या पैशातून तुला पाहिजे ते विकत घेता येईल. बरं म्हटलं, घेतलं विकत, मग काय होईल? अरे मग म्हटलं, तुला निवांत आरामात राहता येईल. मग माझं आत्ता काय चाललंय? हा सगळा उद्योग जर निवांत आरामात राहण्यासाठीच करायचा आहे तर आता पायरीवत आरामतच आहे. का करायचं आहे सांगा. आपल्याला जर असा कोणी प्रश्न विचारला का की मुंगी केवढीशी आहे, केवढीशी आहे मुंगी, ती का निवांत बसलेली दिसत नाही कधी? तिला आराम नको आहे का? तिला निवांत जगता येणार नाही का? एखादा साखरेचा खडा शोधायचा, तिचा जीव तरी किती, तिचं पोट तरी किती, म्हणजे आपल्या बरणीतला एक साखरेचा खडा सुद्धा तिला आठवडाभर पुरेल. पण ती मुंगी बसलेली कधी बघितली? आयुष्याचं अंतिम ध्येय आरामच करायचं आहे, म्हणून कधीतरी मला शांत निवांत आराम करणारी मुंगी दाखवा. कुणीतरी एका तत्वज्ञानं विचारलं की हे जग कधी संपेल, आणि तो तत्वज्ञ म्हणाला, ज्या दिवशी एखादी मुंगी एकाच ठिकाणी आराम करताना तुम्हाला दिसेल त्या दिवशी समजून जा जगाचा अंतकाळ जवळ आलाय. मला दाखवा मुंगी निवांत बसलेली. 4 महिन्याच्या पावसाळ्यासाठी ती 8 महिने अविरत कष्ट करत असते, अविरत. केवढीशी मुंगी, तिचं डोकं केवढंसं, डोक्यातला मेंदू केवढासा. पण त्या मुंगीला सांगावं लागत नाही कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या कितव्या घरातल्या कितव्या खोलीतल्या कितव्या कपाटावरच्या कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. अचूक पोचते ती. ध्येय ठरलंय, गरज नाही सांगायची. तुम्ही केवढे आहात, किती आहात महत्वाचं नाहीये, तुमचं ध्येय काय आहे आणि ध्येयाच्या दिशेनं तुम्ही किती विलक्षण ताकदीनं झेपावता हे महत्वाचं आहे. तुमचं वजन किती, उंचीन किती, बुद्धीन किती, काही फरक पडत नाही. मुंगी एवढी अविरत काम करते. काय काय पोरं सांगतात, इतका अभ्यास करायचा का, मरायचा आहे वे. अभ्यासानं कामानं माणसं मरत नाहीत. माणसं कामाच्या आणि अभ्यासाच्या ताणानं मरतात. ताण कधी वाढतो? काम साठलं की. काम कधी साठतं? रेंगाळत ठेवलं की. रेंगाळत कधी ठेवतो? बघू परत. ही भूमिका असली की. ही भूमिका कधी येते? आपल्या ध्येयाप्रती आपण गंभीर नसलो की. गंभीर कधी नसतो? आपल्या क्षमताच आपल्याला माहिती नसल्या की. क्षमता कधी माहिती नसतात. आपल्यावर विश्वास नसला की. विश्वास कधी नसतो? स्वतःची स्वतःला ओळखच नसली की. ओळख कधी नसते? कारण काय नाही केलं काही फरकच पडत नाही. याच गर्तेत जगत असला की. ठरवा ना, सांगा. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात. तुम्हाला माहिती आहे मुंग्यांना डोळे नाहीत, मुंग्या आंधळ्या असतात, दृष्टीहीन आहेत मुंग्या. दिसतात ते डोळे नव्हेत,
सगळ्या मुंग्या आंधळ्या आहेत. परमेश्वरानं मुंग्यांना डोळेच नाही दिले, पण तरी मुंग्यांची रांग चुकलेली कधी दिसत नाही, कधीच नाही. मग आंधळ्या मुंग्या जर रेषेत चालतात, आमच्या पोरांना अभ्यासाच्या रेषेत चालायला अडचण काय आहे? तुम्हाला माहिती आहे, कामानं माणूस मरत असला तर सकाळी जन्माला आलेली मुंगी दुपारपर्यंत मरायला पाहिजे. मुंग्या किती जगतात माहिती आहे? मुंग्यांच्या काही प्रजाती 30 वर्ष जगतात. 30 वर्ष अखंड काम करणं. सतत कामात असणारी माणसं दीर्घायुषी असतात आणि आळशी असणारी, निवांत आरामात जगणारी माणसं अल्पायुषी ठरतात. ही वस्तुस्थिती आहे. आमच्या पोरांना सांगा, आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात या संघर्षातून, कष्टातूनच मग पुढे जाता येत. आणि त्याहीपेक्षा एक आणखी गोष्ट तुमच्या मुलांमध्ये असू द्या, तुम्ही काही सांगायची गरज पडणार नाही. जिज्ञासा. हल्लीच्या पिढीत सागरजी हा गुणच आम्हाला दिसत नाही. म्हणजे हल्ली शिक्षकांकडे प्रश्न विचारणारी मुलंच येत नाहीत. एकतर शिक्षक इतकं चांगलं शिकवत असतील की मुलांना प्रश्नच उरत नसतील, नाहीतर पोरं अभ्यासच करत नसतील की प्रश्नच पडत नाहीत. दोनच गोष्टी. किंवा इतके बुद्धिमान मुलं की विषय छोडो सब, पण प्रश्न नाही. याचं कारण आमच्या मुलांमध्ये जिज्ञासाच नाही. इंग्रजांना 150 वर्ष या देशावर राज्य केलं. इंग्रजांना इथं मालक म्हणून राहायचं होतं, इथल्या सगळ्या लोकांना गुलाम बनवायचं होतं. म्हणून मॅकॅलॉनं जी शिक्षण पद्धती बनवली तीच मुळात गुलाम बनवणारी. अजूनही तेच चालू आहे. आम्ही त्याच मानसिकतेचे आहोत, गुलाम. आणि म्हणूनच जिज्ञासा नावाचा शब्दच आमच्या शब्दकोशातून निघाला. आम्हाला प्रश्नच पडत नाहीत. मी फिजिक्सचा प्राध्यापक आहे, भौतिकशास्त्र शिकवतो. काय शिकवतो? न्यूटन्स लॉ, आईन्स्टाईन्स फॉर्म्युला, एडिसन्स रूल. मला प्रश्न पडतो, न्यूटन्स फॉर्म्युलाच, आईन्स्टाईन्स नियम, एडिसन्स रूल असं का नाही हो? पाटील्स फॉर्म्युला, आठवलेच रूल, निंबाळकरच लॉ, पवार्स फॉर्म्युला का? पाटील का नाही लॉ तयार करत? आमची पोरं संशोधक का नाहीत? ती शास्त्रज्ञ का नाहीत? आमच्या शास्त्रामध्ये आमच्या लोकांची उदाहरणं का नाहीत? न्यूटन, आईन्स्टाईन, एडिसन का? कारण यांच्यात जिज्ञासा आहे. आमच्यात ती जिज्ञासाच नाही. मला कधी कधी बरं वाटतं, बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. किमान त्याला प्रश्न तरी पडला, सफरचंद खालीच का पडलं? आणि मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. जर आपल्यातला कुणी बसला असता तर, समजा की आपल्यातला सफरचंदाच्या झाडाखाली कुणी बसलाय आणि सफरचंद खाली पडलं, काय प्रश्न पडेल त्याला? बरं झालं आपण असतानाच पडलं. दुसरा प्रश्न, बरं झालं दुसरं कुणी नाही, ते अकेले अकेले खाएंगे. आणि जर एखाद्याला चुकून प्रश्न पडलाच, सफरचंद खालीच का पडलं, आणि त्यांनी वडिलांना विचारलं, बाबा सफरचंद खाली का पडलं? बाबा म्हणणार, खा ना मुकाट, का डोक्याला ताप देतो? हाय ते व्याप कमी आहेत का? संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. एकतर प्रश्न विचारत नाहीत, विचारले तर आम्ही उत्तर देत नाहीत. तो परत विचारायचं धाडसच करत नाहीत. पापा तो महान है, छोटे छोटे सवालों के जवाब ही नहीं देते. संपला विषय. जिज्ञासा संपवतोय आम्ही, जिज्ञासा. हा एक गुण जर तुमच्या मुलांमध्ये आला ना, हा एक गुण, तुमचा मुलगा शिको न शिको पण तो संशोधक नक्की होईल, तो शास्त्रज्ञ नक्की होईल, तो जगाला स्वतःच्या कर्तृत्वाची देणगी नक्की देईल. त्याच्यात काय आहे काय नाही काही माहिती नाही, तो फक्त जिज्ञासा हवाय, बस शोधत राहू द्या त्यांनी काहीतरी. मग त्याच्यात मस्तकात कल्पना येऊ द्या, एखादा प्रश्न येऊ द्या, त्याची उत्तर त्याने, त्यातूनच जग घडलंय, त्यातूनच. एडिसन माहिती असेल तुम्हाला, बहिरा होता, अजिबात ऐकू येत नव्हतं, ठार बहिरा जन्मजात. आता ऐकूच येत नाही, त्यामुळे ग्रहण शक्तीच नाही, त्यामुळे ज्ञानाचा विषयच नाही, त्यामुळे तो ज्ञानच नसल्यामुळे अगदी मंद बुद्धी सारखा होता.
पण त्याच्या आईला वाटायचं आपल्या मुलांनी शिकावं, खूप मोठे व्हावं. म्हणून त्याच्या आईने या एडिसनला शाळेत घातला. काही दिवस एडिसन शाळेत गेला खरा, पण बहिरा ऐकूच येत नाही. शिक्षक तरी काय करणार, कानावरच नाही पडत तर पुढचा विषय काय. एके दिवशी एडिसन शाळेतनं घरी आला. आईनं दार उघडलं. आई म्हटली, एडिसन कसा गेला आजचा दिवस? एडिसन म्हटला, खूप छान. आणि एडिसननं स्वतःच्या दप्तरातनं त्याच्या शाळेनं दिलेली चिठ्ठी काढली आणि आईकडे ती चिठ्ठी देत म्हणाला, आमच्या टीचरने दिली आहे तुझ्यासाठी. आईनं ती चिठ्ठी काढली, वाचायला सुरुवात केली. त्या चिठ्ठीत एडिसनच्या टीचरनी लिहिलं होतं, तुमचा मुलगा शिकण्याला अपात्र आहे, तो शिकण्याच्या लायकीचाच नाही. जगातला कुठलाच शिक्षक तुमच्या मुलाला शिकवू शकत नाही. कृपा करून उद्यापासून तुमच्या मुलाला शाळेत पाठवू नका. हे पत्र वाचलं आणि एडिसनच्या आईच्या डोळ्यात अश्रू तरळले. तर तेवढ्यात एडिसनने विचारलं, आई काय लिहिलंय टीचरनी? ओघळणारा अश्रू आईनं हळूच टिपला आणि हसत आपल्या एडिसनला म्हणाली, अरे तुमच्या टीचरनी लिहिलंय की तुमचा एडिसन खूप हुशार आहे. इतका हुशार आहे, इतका हुशार आहे की त्याच्या तुलनेत वर्गातली बाकीची मुलं अगदीच ढ आहेत. फक्त एक करा, बाकीची वर्गातली मुलं त्याच्या हुशारी इतकी तयार व्हावीत यासाठी आधी आम्ही त्या बाकीच्या मुलांना शिकवतो. तोपर्यंत तुमच्या एडिसनला शाळेत पाठवू नका. बाकीची मुलं त्याच्या इतकी हुशार झाली की मग आम्ही कळवतो आणि मग एडिसनला शाळेत येऊ द्या. तुमचा एडिसन इतका हुशार आहे. एडिसन म्हटलं, आई खरंच मी इतका हुशार आहे? आई म्हणली, हो तर मग मग आता शाळेत आता नाही जायचं, आता उद्यापासून घरीच शिकायचं. आणि त्या आईनं आपल्या मुलाला घरीच शिकवायला सुरुवात केली. शाळेनं नाकारलेला एडिसन आईच्या शाळेत शिकायला लागला. आईनं त्याच्यात फक्त जिज्ञासा एवढाच गुण इतका रुजवला की बहिरा असलेला एडिसन त्या जिज्ञासेच्या बळावर सतत निसर्गाला प्रश्न विचारत राहिला. थंडीचे दिवस होते. एडिसन घराच्या बाहेर शेकोटी करून शिकत होता. लाकडं ढाणांना पेटलेली, ज्वाळा उफाळलेल्या, आणि एडिसन त्या ज्वाळाभोवती शेकतोय. अचानक घरात आईचा आवाज आला, एडिसन बस झाला आता, चल ये घरात. एडिसननं ती शेकोटी विझवण्यासाठी शेजारची माती घेतली आणि माती त्या शेकोटीवर टाकली आणि तो पळत घरात गेला. तासाभरानंतर जेवण करून एडिसन बाहेर आला. त्याला आश्चर्याचा धक्का बसला. त्याला असं वाटलं होतं की मगाशी शेकोटी धणांना पेटली होती, ती विझवण्यासाठी आपण माती टाकली, आता मातीनं शेकोटी विजायला हवी होती, पण शेकोटी विजली नव्हती, ज्वाळा उफाळत नव्हत्या. मात्र त्या लाकडाचे निखारे झालेले आणि ते निखारे असे फुलत होते. त्या लालबुंद निखाऱ्यांचा प्रकाश आजूबाजूच्या परिसरात असा पडला होता की एडिसन चमकला. त्याला कळेना, मगाशी लाकडं ज्वाळाच्या रूपात पेटत होती, मी माती टाकली मग ज्वाळा बंद झाल्या, पण लाकडं विझली नाहीत, ते निखाऱ्यात परावर्तित झाले, निखारे फुलत राहिले. त्याने विचार केला, काय काय कारण, लाकडं भिजली का नाहीत? त्या प्रश्नाचा शोध घेत तो उत्तरापर्यंत पोहोचला आणि त्याच्या लक्षात आलं, लाकडं ढनाना ज्वाळाच्या रूपात जळत होती कारण त्यांना ऑक्सिजन मिळत होता. मी त्या लाकडांवर माती टाकली, सबब त्यांचा मिळणारा ऑक्सिजन खंडित झाला, मात्र लाकडी भिजली नाहीत. ऑक्सिजन अभावी न पेटता ती नुसतीच फुलत राहिली. उत्तर मिळालं आणि या जिज्ञासेतून जे कळालं त्याचा उपयोग एडिसन करायला सुरुवात केली. एक काचेची परीक्षा नळी घेतली, त्याच्यात ऑक्सिजन बंद केला, त्याच नळीत एक विद्युत तार टाकली, त्या विद्युत तारेला विद्युत प्रवाह जोडला. ऑक्सिजन नसलेली ती परीक्षा नळी, त्यातली ती विद्युत तार विद्युत प्रवाहामुळे बघता बघता फुलत राहिली. ती तार जळाली नाही पण लालबुंद होत राहिली, जास्तीत जास्त भडकत राहिली. ती इतकी प्रखर झाली की त्या परीक्षा नळीतल्या विद्युत तारेमुळे अख्खी खोली उजळून निघाली आणि एडिसन आनंदानं उडी मारली. त्या दिवशी एडिसन जगातला पहिला विद्युत बल्ब बनवला आणि सगळी सृष्टी प्रकाशमान केली. आमच्या पोरांना फक्त आजूबाजूच्या निसर्गाकडे लक्ष देऊन बघायला शिकवा, निरीक्षण करायला शिकवा, प्रश्न विचारायला शिकवा, त्या प्रश्नातून उत्तर मिळवायला शिकवा. आपली मुलं निश्चित घडतील. बहिरा असलेल्या एडिसन
आईच्या कुशीतल्या शाळेत शिकून इतके असंख्य शोध लावले, आज हे विलक्षण विज्ञान योग्य जग तुम्ही पाहताय, याचं कारण हा एडिसन. इतके हजारो प्रयोग. 40 वर्षाचा एडिसन होता त्यावेळी त्याच्या आईचं निधन झालं. आईच्या मृत्यूनंतर एडिसन आईच्या खोलीत गेला. आईची ट्रंक त्यानं उघडली आणि आईचं साहित्य लावत असताना 40 वर्षापूर्वी त्याच्या शाळेतल्या टीचरने दिलेलं पत्र आईच्या ट्रंक मध्ये एडिसनला सापडलं. थरथरत्या हाताने ते पत्र त्याने हातात घेतलं, वाचायला सुरुवात केली. पत्रात लिहिलं होतं, तुमचा मुलगा शिकण्याच्या पात्रतेचा नाही. जगातला कुठलाच शिक्षक त्याला शिकवू शकत नाही. कृपा करून तुमच्या एडिसनला उद्यापासून शाळेत पाठवू नका. ते पत्र वाचलं आणि एडिसनच्या डोळ्यात न खळखळ अश्रू खळायला लागले. आई, ज्या आईनं त्याला 40 वर्षापूर्वी सांगितलं, भले तुझ्या टीचर म्हणत असतील तो शिकण्याच्या लायकीचा नाही, ही आईनं त्याच्या पुढे कधी येऊच दिलं नाही. ती आई सांगत राहिली, हुशार आहेस एडिसन, हुशार आहेस. त्या दिवशी आईनं त्या एडिसनला हुशार आहेस म्हणून सांगितलं आणि त्यातून हा एडिसन घडला. आपला मुलगा शिकण्याच्या पात्रतेचा नाही हे गुपित त्या आईनं 40 वर्ष लपवून ठेवलं. मुलं प्रोत्साहनात न घडतात, मुलं प्रेरणेत न घडतात, मुलं तुम्ही कशी घडवतात तशीच घडतात. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. त्यामुळं चुका सांगत नका जाऊ, कमतरता दाखवत नका जाऊ, चुका काढत नका जाऊ. त्या बलस्थानात कशा रूपांतरित करता येतील याचा विचार करा. प्रेरणा देत राहा, प्रोत्साहन देत राहा. खरं तर आई नावाची शाळा आणि शाळा नावाची ही आई, या दोन आईंच्या कुशीत मुलं निश्चित घडणार आणि घडतील. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. तुमच्या मुलांनी उद्याचा इतिहास घडवणारं व्हावं ही सगळ्यात मोठी अपेक्षा आहे. आणि हीच अपेक्षा शहाजीराजांनी 12 वर्षाच्या शुभाराजांना सांगितली, ध्येय दिलं, महत्वाकांक्षा दिली. पण त्याच वेळी एक छोटं मंत्रिमंडळ सुद्धा दिलं. सांगितलं, उद्या तुम्हाला तुमचं असं मंत्रिमंडळ उभा करायचं आहे. आणि आणखी एक गोष्ट शहाजीराजांनी दिली, ती सगळ्यात महत्वाची. शहाजीराजांनी एक भगवा ध्वज आपल्या 12 वर्षाच्या शुभाराजांच्या हाती दिला आणि सांगितलं, उद्या उभारणाऱ्या तुमच्या स्वराज्याचा हा भगवा दौलत ध्वज असू द्या. अजून कशात काही नाही. आणि एक पिता आपल्या पुत्राला सांगतोय, तुमच्या राज्याचा हा ध्वज असू द्या. पण त्याच वेळी शहाजीराजांनी शुभाराजांना जबाबदारीची जाणीव करून दिली. शहाजीराजे म्हणाले, शुभाराजे पण ध्यानी घ्या, हा भगवा कुणालाही पेलणं शक्य होत नाही. त्यासाठी मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते. ध्यानी घ्या राजे, हा भगवा साधा नाही. हा भगवा भगवान श्रीकृष्णांचा, प्रभू श्री रामचंद्रांचा, रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा, हर हर महादेव म्हणत रणांगणावर उतरणाऱ्या धारकऱ्यांचा, हा भगवा त्यागाचा, भगवा समर्पणाचा, भगवा अभिमानाचा, भगवा स्वाभिमानाचा, हा भगवा भगवा फडकत राहू द्या. आपल्या पित्याचं हे स्वप्न घेऊन 12 वर्षाचे शुभाराजे पुण्यात आले आणि अवघ्या 35 वर्षात त्यांनी राज्य उभा केलं. 6 जून 1674 महाराष्ट्र हे पहिलं लोकशाही राष्ट्र म्हणून घोषित झालं. आणि त्या महाराष्ट्राच्या माथ्यावर एका पित्यानं आपल्या पुत्राला दिलेला महत्वाकांक्षेचा भगवा ध्वज फडकत राहिला. आपल्या मुलांना स्वप्न द्या, आपल्या मुलांना ध्येय द्या, आपल्या मुलांना महत्वाकांक्षा द्या. त्याला त्याच्या जबाबदारीची जाण आणि जाणीव करून द्या. त्याच्यातल्या क्षमता, सामर्थ्य, ताकदीचं विलक्षण दर्शन त्याला घडवा आणि त्याला सांगा, या जगात अशक्य काहीच नाही. तू फक्त सुरुवात कर, यश समोर येईल. त्या यशासाठी आपल्या साऱ्यांना शुभेच्छा देतो. सागरजींचं मनस्वी